नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि इथून पुढचा अर्धा तास दगाबाज ड्रॅगॉनचा पर्दाफाश आणि त्याबद्दलची थेट चर्चा या क्षेत्रातल्या विविध मान्यवरांच्या सोबत. भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलाय. लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचा एक अधिकारी आणि 2 जवान शहीद झाले. चीनी लष्करातील जवाना कमी करण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकारी स्तरावरची ही बातचीत करत आहेत. आणि अशा प्रकारची बातचीत सुरू असताना, हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच चीनच्या विश्वासघातकी अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याची खोड काढली. आणि नुसतं खोड काढून हे थांबले नाहीत, तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारत चीन सीमेवरती तणाव आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वाद आहेत. चीनी सैनिक अनेकदा भारतीय हद्दीत येऊन घुसण्याचा आणि तिथे काही करण्याचा प्रयत्न करत असतात. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात. सीमेवरील घडामोडींमुळे दोन्ही देशांमधल्या संबंधात अनेकदा तणाव निर्माण झाला आणि गेल्या काही काळात तर तो अधिक वाढलाय. दोन्ही देशांच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू होती आणि दोन्ही देशातला तणाव कमी करून यातून काही मार्ग काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू होता. बैठकांमधून ठोस निर्णय निघत नसल्यानं वाद काहीसा कायम होता. पण तरी भारताच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक प्रयत्न मात्र सुरूच आहेत. आणि याच सगळ्या संदर्भात आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. देवळाणकर सर आहेत आपल्यासोबत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. आणि शेकटकर सर आपल्यासोबत असणार आहेत पुढच्या काही क्षणांमध्ये. शेकटकर मेजर जनरल होते ते, आणि त्यांचा याविषयीचा अभ्यास आहे. प्रामुख्यानं केंद्र सरकारनं या सगळ्या विषयांवरती भारताचे जे सीमावाद आहेत वेगवेगळ्या देशांची, त्यावर एक जी समिती नेमली होती, ती समिती शेकटकरांच्याच अध्यक्षतेखाली नेमली होती. आणि पुढच्या काही क्षणात ते सुद्धा आपल्याबरोबर असणार आहेत. देवळाणकर सर, भारताचे जे 2 शेजारी आहेत, कायमच डोकेदुखी राहिली आहे. एक पाकिस्तान आणि दुसरा चीन. पाकिस्तान तर सध्या कोरोनानं आणि आर्थिक अडचणींमुळे इतका हैराण आहे. पण चीन मात्र वारंवार काही ना काहीतरी कारण शोधून काढतो, कुरापती काढतो. म्हणजे कारण शोधून काढून थांबत नाही, तर चीनचे सैनिक येऊन कुरापती काढतात आणि आपल्या सैनिकांना प्रवृत्त करतात. तरी आपले सैनिक फार शांतता आणि संयम बाळगतात. पण यावेळेला तर चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत येऊन काठ्या, लाठ्या, दगड या सगळ्याचा वापर केला. आणि आपण प्रामाणिकपणे चीनच्या समोर गेलो होतो, कारण आपले अधिकारी लष्करी स्तरावर बातचीत करत होते आणि त्याचाही आदर चीननं राखला नाही. इतका नालायकपणा. देवळाणकर सर, या नालायकपणाला काय म्हणायचं चीनच्या? कारण तसाही चीन कधीच विश्वासार्ह नाही. म्हणजे जर का अगदी प्राथमिक स्वरूपात पाहिलं तर भारताशीच केवळ चीनचा पासून चीन हा अत्यंत अग्रेसिव्ह किंवा अत्यंत आक्रमक आपल्याला होताना दिसतो आहे. आणि हे केवळ भारत चीन सीमेच्या बाबतीत होत आहे असं आपल्याला नाही म्हणता येणार. तो दक्षिण चीन समुद्रामध्ये त्यांचे जे वाद आहेत इंडोनेशिया आणि व्हिएतनाम बरोबर, ते वाद अत्यंत तीव्र झालेले आहेत. त्याचप्रमाणे हाँगकाँगच्या प्रश्नी, तैवानच्या प्रश्नी देखील चीन अत्यंत आक्रमक झालेला आपल्याला दिसून येतो आहे. भारताच्या बाबतीमध्ये त्यांचा जो विशेष राग भारतावरती आहे, हा गेल्या 3-1 महिन्यांपासून जास्त स्पष्टपणे उभरून बाहेर येतोय. आणि त्याला कुठेतरी कोरोनाची पार्श्वभूमी ही देखील प्रामुख्याने जबाबदार आहे. एक तर कोरोनाच्या प्रश्नावरनं चीन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती पूर्णपणे एकटा पडताना दिसतो आहे. तर दुसरीकडे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा ही मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसते आहे. नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला G7 सारख्या एका अत्यंत शक्तिशाली गटामध्ये सहभागी होण्यासाठीचं एक प्रस्ताव देखील आपल्याकडे दिलेला आहे. लवकरच भारत त्याचा सदस्य पेंगॉंग लेक आहे, या ठिकाणी ज्या पद्धतीने भारताने आता साधन संपत्तीचा विकास करायला सुरुवात केलेली आहे, रोड कन्स्ट्रक्शन भारताने सुरू केलेले आहे, त्यावरती चीनचं मोठ्या प्रमाणावरती ऑब्जेक्शन आहे. आणि ते भारताने थांबवावं यासाठी सीमावादाचा उपयोग एक हत्यार म्हणून चीन करण्याचा प्रयत्न करतो. बरं. पण देवळाणकर सर, याच्यातली गंमत आहे, आपलाच भूभाग आहे. आपल्याच भूभागावर जर का आपण काही रस्ते बांधत असू किंवा काही सुधारणा करत असू, तर त्यात चीनला आक्षेप असणं, याच गोष्टीचं कुठल्याही देशाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल. आणि आपण तर फार शांतपणे आणि नियमांचं पालन करून या सगळ्या गोष्टी करतोय. कालचा जर का आपण प्रसंग पाहिला, तर जी प्राथमिक माहिती आत्तापर्यंत हाती आली आहे, कदाचित लष्करी अधिकारी त्याबद्दल सविस्तरपणे सांगतील, पण जी प्राथमिक माहिती हाती आली आहे, इथे लाठ्या, काठ्या, दगड या सगळ्याचा आणि कदाचित संगीन जी असते त्याच्या पुढच्या चाकूचाही काही प्रमाणात वापर केला गेला.
आपला एक वरिष्ठ अधिकारी, लष्करी अधिकारी आणि 2 जवान शहीद झाले. ही तर खूप मोठी आणि धक्कादायक गोष्ट आहे. म्हणजे विश्वासघाताचा कळस झाला चीनच्या. ते नक्कीच आहे. आणि हा विश्वासघाताचा कळस यासाठी आहे, की आपल्याकडे पूर्व लडाखमध्ये गेल्या महिन्याभरापासून भारत आणि चीनमध्ये जो संघर्ष निर्माण झालेला होता, तो संघर्षाला वरती चर्चेतनं मार्ग काढण्यासाठी ऑलरेडी भारत आणि चीनमध्ये चर्चेचा प्रवाह जो सुरू झालेला आहे. यावरती लेफ्टनंट जनरल लेव्हलच्या चर्चेचा एक जो टप्पा आहे, हा टप्पा ऑलरेडी पार पडलेला आहे. अजूनही चर्चा होणार आहेत. म्हणजे डिएस्केलेशनची प्रोसेस ही सुरू झालेली आहे. आणि अशा पद्धतीने डिएस्केलेशन म्हणजे तणाव निवळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना चीनकडनं अशा स्वरूपाचा घाव केला जाणं हा एक मोठा विश्वासघात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1975 नंतर म्हणजे 1975ला शेवटची बुलेट ही भारत चीन सीमेवरती ती अरुणाचल प्रदेशमध्ये फायर झालेली होती. त्यानंतर आता आपल्याला हा प्रकार दिसतो आहे. यापूर्वी अनेकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली, धक्काबुक्कीचे प्रकार झाले, परंतु हा जो प्रकार आहे हा प्रकार मात्र पूर्णपणे वेगळा आहे. हा याच्यातनं चीनचा एक आणखीन कुटील डाव जो आहे तो आपल्या समोर येतो आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आहे की याच्यात एक थोडासा टेक्निकल भाग आहे जो आपल्याला थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. प्रामुख्याने जो गलवान व्हॅलीचा जो भाग आहे त्या ठिकाणी ज्यांना आपण फिंगर्स म्हणजे बिंदू म्हणतो, भारत आणि चीनमध्ये जी सीमारेषा आहे त्याला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हणतात. जसं भारत व पाकिस्तानमध्ये एलओसी आहे, ज्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल असं म्हणतो. आता भारत आणि पाकिस्तानमध्ये काही असे करार झालेले आहेत की या एलओसीला क्वासी ऍक्सेप्टन्स असं दिलं गेलेलं आहे. त्यामुळे ती एलओसी झाली. परंतु भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये एलएसी आहे, ऍक्च्युअल कंट्रोल आहे. कारण या सीमारेषेकडे बघण्याचा चीनचा दृष्टिकोन हा पूर्णपणे भिन्न आहे, भारताचा दृष्टिकोन भिन्न आहे. त्यामुळे चीन आपली सीमारेषा ही सातत्याने वाढून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता जो प्रॉब्लेम उद्भवलेला आहे गलवान व्हॅलीमध्ये आहे. गलवान व्हॅलीमध्ये प्रामुख्याने डोंगराळ प्रदेश आहे आणि यामध्ये फिंगर 8 आणि फिंगर 4 अशा प्रकारचे 2 बिंदू आहेत. तर चीनचं जे म्हणणं आहे की भारताची जी सीमारेषा आहे ती फिंगर 4 पर्यंतच आहे आणि भारत असं म्हणतोय की चीनची सीमारेषा आहे फिंगर 8 पासून ते फिंगर 12 पर्यंत आहे. तर आता हा 4 ते 8 मधले जे मधला भाग आहे यामध्ये दोघांनी पण जॉईंट पेट्रोलिंग करायची अशा प्रकारची अंडरस्टँडिंग दोन्ही देशांमध्ये आहे. असं असताना देखील असं म्हणतोय की भारताने तिथं कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करायचं नाही. ऍक्च्युली गलवान व्हॅली म्हणजे हा गलवान नदीचा एक खोरा आहे आणि ही गलवान नदी भारत आणि चीन सीमेमधली आहे. त्यामुळे तिथं कोणत्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन करायचं नाही चीनचं, आपण चीनने मात्र कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. पण जेव्हा प्रश्न तोच आहे की चीननं तिथे आलेलं चालतं, चीनचे सैनिक तिथे आलेले चालतात, चीननं तिथं बांधकाम केलं, रस्ते बांधले, तिकडे रणगाड्या आणले, सैनिक आणले तरी चालतात. पण भारतानं स्वतःच्याच हद्दीत आणलं तर मात्र चीनच्या पोटात दुखायला लागतं आणि चीनचे सैनिक येऊन काठ्या उगारतात आणि दादागिरीची भाषा करायला लागतात. आणि आता याला थेट उत्तर देण्याचीच वेळ आलेली आहे. आपल्यासोबत आता अखेर जोडले गेलेले आहेत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर. शेकटकर सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. पहिली तुमची प्रतिक्रिया कालचा जो सगळा धक्कादायक प्रकार झाला त्यावर. जरी 1962च्या नंतर ह्या क्षेत्रामध्ये ते आले नाही तरी पण त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये येण्याकरता कमतरता दाखवली नाही. मागच्या 30-40 वर्षामध्ये थोडं करून हे पुढे येत गेलेले आहे आणि दुर्दैवाने आपली राजकीय इच्छाशक्ती त्यावेळेला नव्हती तर आपण त्याच्याकडे कानाडोळा केला. मागच्या 5-6 वर्षामध्ये ही परिस्थितीमध्ये बदल आलेला आहे आणि ह्याकरता ही जी घटनाक्रम जे आहे हे तिथे झालेलं आहे. आता शासनाने हा निर्णय घेतला आहे की आपण कोणत्याही स्थितीमध्ये चीनच्या समोर चीनच्या दबावामध्ये येऊन त्यांना माफ करायची आवश्यकता नाही. 1962च्या युद्धानंतर 1967मध्ये सिक्कीम क्षेत्रामध्ये नथुला क्षेत्रात भारतीय सैन्याने ज्याचा पराभव चीनने केला होता फक्त 5 वर्ष अगोदर, चांगला धडा शिकवला आणि त्यानंतर चीनचे सैनिक तिथे आले नाही. कारगिल युद्धाच्या दौरामध्ये मी स्वतः अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्ण चीन सीमेचा मी अधिकारी होतो आणि त्यावेळेला चीननी गडबड करायचा प्रयत्न करणार. एका बाजूला आपला कारगिलमध्ये युद्ध चालला होतं पाकिस्तानबरोबर आणि चीननी तिथे गडबड केली. त्यावेळेला पण आम्ही त्यांना चांगला धडा शिकवला
आणि त्यानंतर मग चीनची हिंमत त्या क्षेत्रात आजपर्यंत याची कधी झाली नाही. ह्याचा अर्थ काय आहे की जर आपण चीनशी घाबरलो तो आपल्या डोक्यावरती येऊन बसेल. आणि ही स्थिती न येऊ देण्याकरता काल रात्री जे झडप झालेली आहे हे त्याचंच कारण होतं की चीननी रात्रीच्या अंधारामध्ये अंधाराचा फायदा घेऊन भारतीय क्षेत्रात येण्याची चूक नाही केली पाहिजे ह्याकरता हे सगळं घटनाक्रम घडलेलं आहे. पण शेकटकर सर, पण मग आता इथून पुढच्या काळात भारताची रणनीती काय प्रकारची असली पाहिजे? काय करू शकतो चीन आणि प्रत्यक्ष जमिनीवर चीनला कशा पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे? हा प्रश्न येतो आपल्याकडे की चीन सारखा आपल्याबरोबर ह्या प्रकारची वागणूक का करतोय. पहिली गोष्ट आहे की ह्या क्षेत्रामध्ये भारत एकमेव राष्ट्र असा आहे जो चीनला धडा शिकवण्याची इच्छाशक्ती जरी नसेल क्षमता ठेवतात. पण दुसरा कोणताही राष्ट्र नाही असा. आणि ह्याची भीती ह्याची खंत चीनला आहे. दुसरी गोष्ट आहे की चीनच्या अवतीभोवती 22 देश आहे. 22 देशांपैकी चीनचा एकही मित्र नाही आहे. पाकिस्तान तरी म्हणतो आमचा चीनचा मित्र आहे. चीनचे राष्ट्रपती चीनचे जे सहकारी आहे ते पाकिस्तानला आपला मित्र मानत नाही. ते म्हणतात पाकिस्तान फार वाईट शिव्या देतात त्यांना. मी त्यांच्याबरोबर बसून चर्चा केली आहे आणि त्यांना विचारलं आहे तुमचं मत काय आहे पाकिस्तानबद्दल. ते म्हणतात की आवश्यकता जर पडली हे आपल्या आईबापाला विकून टाकतील, आम्ही कोण आहे. ती मानसिकता पाकिस्तानच्याबद्दल चीनची आहे. पण तो मित्र आपण म्हणू शकत नाही, तो गुलाम आहे. आणि ह्याचप्रमाणे उत्तर कोरिया जो आहे हा चीनच्या बाजूला लागलेला आहे, त्याला पण जुमानत नाही. मग आहे कोण. आणि ह्याकरता भारतसारखा सक्षम राष्ट्र जर चीनच्या दबावामध्ये आला तर बाकी राष्ट्रांवरती पण आपण हे करू आहे ही पत्र हा एक मेसेज चीन इतर राष्ट्रांना द्यायला मागतोय. आजपर्यंत चीनचे जितके पण सीमा संबंध झालेले आहे त्याच्यामध्ये ते सुझाव जे चीनला मान्य होते त्याच्यावरतीच हे संबंध ठीक झालेले आहे. इव्हन रशियाबरोबर त्यांनी आपली जमीन दिली चीनला. भारत हे करू शकतो का. आपली जवळजवळ 28,000 स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनकडे आहे 1962 पासून. आणि तरी ती त्यांना कमी पडते आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये हे मागच्या 2-3 महिन्यापासून हे काम चाललेलं आहे. भारतीय राष्ट्राची मानसिकता आहे की आपली जमीन शत्रूच्या हातात गेली पाहिजे नाही. आणि ह्याकरता चीन आपल्यावरती आर्थिक दबाव, सैनिकी दबाव, आंतरराष्ट्रीय दबाव हा सगळा दबाव आणून भारतावरती येनकेन प्रकारे कसे आणून दबाव आणून भारताला त्याच्या जागेवरती ठेवा. बरोबर आहे. ही चीनची मानसिकता आहे. बरोबर आहे. पण देवळणकर सर, ही जी चीनची मानसिकता आहे, साम्राज्यवादी मानसिकता, एवढा मोठा चीन आहे तरी त्यांना दुसऱ्यांची थोडी थोडी का होईना पण प्रत्येकाची जमीन पाहिजे, हे जे भुकेलेपण आहे दुसऱ्याच्या देशात शिरून त्यांची जमीन बळकावण्याचं, तर याला आता तुम्ही मगाशी म्हणालात की भारतच उत्तर देऊ शकतो. भारत कशा प्रकारचं उत्तर देऊ शकतो, काय नेमकं भारतानं केलं पाहिजे? आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर सुद्धा आहेत आणि याचसोबत शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत आहेत. या दोघांच्या इकडनं आणखीन काही मुद्दे जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कायमच दगाबाज राहिलेल्या ड्रॅगॉनच्या बरोबर आता कदाचित 2 हात करण्याची वेळ भारतावर आलेली आहे आणि भारतीय लष्कराच्या सर्वसामान्य जवानांच्या बरोबर देशातल्या सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा यात सहभागी होण्याची गरज आहे. आपल्यासोबत दत्तात्रय शेकटकर सर आहेत, निवृत्त लेफ्टनंट जनरल, आणि देवळाणकर सर आपल्यासोबत आहे. देवळाणकर सर, चीनची ही जी खुमखुमी आहे ना, ती खुमखुमी काही केल्या कमी होत नाहीये. तुम्हाला काय वाटतं, काय आणि कसं उत्तर असेल चीनची ही खुमखुमी कमी करायला? मला असं वाटतं की चीन तसाही आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा बऱ्यापैकी आयसोलेट झालाय आणि कोरोनाच्या प्रश्नावरनं जवळपास 65 देशांनी विश्व आरोग्य संघटनेच्या मार्फत चीनच्या चौकशीची मागणी केलेली होती आणि आता तीही चौकशी होणार आहे. मला असं वाटतंय की भारताने
आपण तर लष्करीदृष्ट्या चीनचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत. शेकटकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आजच्या घडीला सुद्धा पूर्व लडाखमध्ये आपली जी तयारी आहे ती अत्यंत उत्तम पद्धतीने आहे. आपले रणगाडे तिथं आहेत, बोफोर्स तोफा आपल्या तिथं आहेत, आपली पूर्ण सैन्याची कुमक तिथं आहे. त्यामुळे चीनशी दोन हात करायला आपण पूर्णपणे सक्षम आहोत. परंतु राजनैतिक पातळीवरती देखील भारताला आता आपली मोर्चे बांधणी करणं आवश्यक राहणार आहे. कारण जर भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला तर हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता आता मर्यादित राहणार नाही. खरंय. आणि यामध्ये प्रामुख्याने भारताला समर्थन देणारे अनेक देश आहेत. प्रामुख्याने आपण अमेरिकेचा उल्लेख करू शकतो, ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया बरोबर आपण नुकताच करार केला. एक महत्वपूर्ण करार झालेला आहे. जपान आहे आणि हे सगळे देश जे आहेत ते चीनच्या ह्या आक्रमक वृत्तीमुळे, ज्याला आम्ही टेरिटोरियल टेररिझम असं म्हणतो, की बर. चीनचा जो सगळा भूमीवरचा दहशतवाद आहे की हे माझं ते माझं, हो. याच्यामुळे असुरक्षित बनलेले अनेक देश आहेत ते भारताच्या पाठीशी उभे राहू शकतात. बर. आणि या प्रसंगी भारताला, कारण विशेष म्हणजे आता जी नुकतीच बैठक पार पडली त्याच्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकरन सुद्धा होते. होय. याचं कारण असं होतं की आपल्याला आता जागतिक पातळीवरती चीनवरती आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं हे अत्यंत बरोबर. गरजेचं राहणार आहे. आणि म्हणजे देवळणकर सर, मागच्या वेळेला जसं पाकिस्तानच्या बाबतीत भारतानं केलं की लष्करी दबाव तर तयार केलाच, सर्जिकल स्ट्राईक तर केलाच, पण त्यासोबत आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा निर्माण केला. कदाचित चीनला तीच भाषा बंदुकीपेक्षा जास्त कळू शकते, जेणेकरून त्याचं नाक आणि तोंड हळूहळू बंद करता येईल. एक प्रश्न शेकटकर सरांना घेऊयात, कारण त्यांनाही जायचं, आपल्याला वेळही कमी आहे. शेकटकर सर, चीन थेट भारताशी कदाचित युद्ध करू शकत नाही म्हणून वेगवेगळी कारणं शोधून काढतोय किंवा वेगवेगळ्या अशा काहीतरी कुरापती काढतोय की जेणेकरून भारत चिडेल आणि समोरनं हल्ला करेल? युद्धशास्त्राचा एक नियम आहे की युद्ध केल्याशिवाय जर तुम्ही आपल्या शत्रूला दबावामध्ये ठेवला तर हा तुमचा बुद्धिमत्ता दर्शवण्याचं कामावर होईल. चीनची इच्छा नाही आहे भारताबरोबर युद्ध करायची, कारण की चीनला माहीत आहे की आज 2020चा भारत हा 1962चा भारत नाही आहे. तो काळ गेला. 2020चं जे जग आहे हे 1962चं जग नव्हतं. आज भारताबरोबर जवळजवळ 153 राष्ट्र उभे आहे आणि ही वास्तविकता चीनला माहीत आहे. परंतु एक अजून युद्धाचा सिद्धांत असतो की आपल्या शत्रूला युद्धक्षमतेमध्ये कमी ठेवायकरता त्याला तुम्ही बिझी ठेवा, खोळंबून ठेवा. त्याचं पूर्ण लक्ष जे आहे हे युद्धक्षमतेकडे गेलं नाही पाहिजे. आणि ह्याकरता हे चीन सगळं कारवाई करतोय. आपल्याकडे पण चाणक्य नीतीमध्ये म्हटलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय, मनुस्मृतीमध्ये म्हटलंय की जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर तुम्ही युद्धाकरता तयार राहा. इफ यू विश टू प्रिव्हेंट ए वॉर, बी प्रिपेअर्ड फॉर इट. तत्पर राहू नका, डोंट बी ईगर. आणि जर तुम्ही युद्धाकरता सक्षम नाही आहात, योग्य नाही आहात, तयार नाही आहात, युद्ध तुमच्यावरती थोपला जाईल. आणि तो युद्ध अशा जागी थोपला जाईल ज्याची तुम्ही कधी कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि तेच काल लडाखमध्ये झालेलं आहे. आपण कधी विचारही नव्हता केला की ह्या प्रकारची आक्रमक कारवाई चीन आपल्या विरुद्ध करेल. खरंय. ह्या कारणाने तो मुद्दामून चीन आहे भारतावरती दबाव आणायचा प्रयत्न करतोय. खरंय. आणि पण आपण जसं मी तुम्हाला आता सांगितलं बरोबर की आजचा भारत 2020चा भारत हा 1962चा भारत नाही आहे. निश्चितपणे सर, आजचा भारत हा 2000 म्हणजे तुम्ही म्हणाल तसा 62चा आणि त्या आधीचा 70च्या दशकातला भारत नाही. आजचा भारत हा वेगळा आहे आणि जशास तसं किंबहुना त्याहीपेक्षा कठोर उत्तर देण्याची क्षमता आजच्या भारतामध्ये आहे. सैन्यात तर निश्चित आहे आणि भारतीय सैन्यात तर आहेच, पण भारतीय नागरिकांमध्ये सुद्धा आहे. शेकटकर सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल. आणि देवळणकर सर, तुमचंही मनापासून धन्यवाद. खरं तर आणखीन काही प्रश्न होते, पण आता खरं तर प्रश्नांच्या पेक्षाही उत्तरांच्याकडे आपल्याला बघायचं आहे. आणि आता आपल्याला सगळ्यांना मिळून प्रत्यक्ष कृती करायची आहे या खोटारड्या, दगाबाज, बेभरोशी आणि कायमच सगळ्याच जगाबरोबर विश्वासघातकी आणि कपटीपणानं वागणाऱ्या चीनशी. आपल्या दोघांचेही धन्यवाद. या कार्यक्रमात इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी News18 lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा.